भोंदू अशोक खरात प्रकरणात फॉरेन्सिक तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे। लैंगिक अत्याचाराचे गंभीर पुरावे फॉरेन्सिक तपासणीत हाती आलेत। खरातकडील रेकॉर्डमध्ये अनेक महिलांच्या नावांसह भेटींच्या नोंदी सापडल्या। फॉरेन्सिक टीमकडनं एसआयटीकडे 160 गिगाबाईट 160 GB डिजिटल पुरावे सादर झालेत। 160 GB डिजिटल पुरावा ABC कोड नेमनं वर्गीकृत करण्यात आलाय। लॅपटॉप पेन ड्राईव्हसह अनेक स्टोरेज डिव्हाइसेस जप्त करण्यात आलेले आहेत आणि सर्व डिजिटल पुरावे न्यायालयात सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। किरण दागणे आपल्याला अधिक माहिती देत आहेत नाशिकहून। किरण, काय अपडेट्स आहेत खरात प्रकरणात, भोंदू खरात? प्रसन्न सर, दिवसेंदिवस एसआयटीचा तपास जो आहे तो जसा जसा पुढे जातोय तसे तसे नवनवीन खुलासे होत आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं जो पुरावा मिळालेला होता एसआयटीला तो फॉरेन्सिककडे पाठवण्यात आलेला होता। फॉरेन्सिकच्या अहवालानंतर जवळपास तो 160 GBचा डेटा जो आहे तो या सगळ्या काळामध्ये न्यायालयामध्ये हजर केला जाणार आहे। या डेटामध्ये नेमकं काय आहे तर खरातकडे ज्या ज्या महिला यायच्या त्यांच्या नोंदी देखील त्यामध्ये आहेत। दुसरी एक बाब म्हणजे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, त्याशिवाय जे अन्य काही स्टोरेज डिव्हाइस होते त्यांच्यामधला जो डेटा आहे तो डेटा या डिजिटल पुराव्यांमध्ये आहेत। दोषारोपपत्र ज्या वेळेला सादर केलं जाईल त्यावेळेला हे जे संपूर्ण लैंगिक शोषणाचे गुन्हे आहेत किंवा आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आहेत त्या सगळ्या काळामध्ये असलेले जे पुरावे आहेत ते डिजिटल स्वरूपात न्यायालयामध्ये मांडले जाणार आहेत। यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे खरातकडे असलेले जे काही व्हिडिओ होते किंवा नंतरच्या काळात स्पाय कॅमच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ काढण्यात आलेले होते त्यांचा देखील एकत्रित डेटा जो आहे तो या सगळ्या काळामध्ये तयार करण्यात आलेला आहे। ज्या वेळेला चार्जशीट न्यायालयामध्ये दाखल केलं जाईल त्यावेळेला या संपूर्ण डिजिटल डेटामध्ये नेमकं काय आहे हे समोर येईल। मात्र सध्या तरी या डिजिटल पुराव्यामुळे फॉरेन्सिकच्या अहवालामुळे एकूणच अशोक खरातची अडचण जी आहे ती या निमित्तानं वाढत चाललेली आहे आणि अशोक खरातचा जो पाय आहे तो आणखी खोलात जाताना आपल्याला दिसून येतोय। धन्यवाद किरण।